नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महावितरण भरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्नसंच पाहणार आहोत। तर ही व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, MKS पद्धतीमध्ये कार्याचे एकक टिंब आहे। तर ऑप्शन क्रमांक 4 जूल हे MKS पद्धतीमध्ये कार्याचे एकक आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणता पॉवर प्लांट हा वातावरणातील खराब प्रदूषणापासून मुक्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विंड पॉवर प्लांट हा वातावरणातील खराब प्रदूषणापासून मुक्त आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, करंट ट्रान्सफॉर्मरचा उपयोग हा खालीलपैकी कशामध्ये होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ELCB यामध्ये करंट ट्रान्सफॉर्मरचा उपयोग होतो। प्रश्न क्रमांक चौथा, एखाद्या बाह्य प्रेरणेमुळे पदार्थाच्या बलाच्या दिशेने झालेले विस्थापन म्हणजे डॅश होय? तर ऑप्शन क्रमांक 4 तर पहा, एखाद्या बाह्य प्रेरणेमुळे पदार्थाच्या बलाच्या दिशेने झालेले विस्थापन म्हणजे कार्य, शक्ती आणि ऊर्जा आहे। प्रश्न क्रमांक 5वा, CGS पद्धतीमध्ये कार्याचे एकक पुढीलपैकी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जूल हे CGS पद्धतीमध्ये कार्याचे एकक आहे। प्रश्न क्रमांक 6वा, पवन ऊर्जेच्या उत्पादनामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 3 भारताचा तिसरा क्रमांक हा पवन ऊर्जेच्या उत्पादनामध्ये लागतो। प्रश्न क्रमांक 7वा, उच्च प्रवाह क्षमतेच्या इन्सुलेटेड वायराला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 केबल असे उच्च प्रवाह क्षमतेच्या इन्सुलेटेड वायराला म्हणतात। प्रश्न क्रमांक 8वा, ॲव्हरेज लोड व मॅक्झिमम डिमांड यांच्या गुणास टिंब असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 लोड फॅक्टर असे ॲव्हरेज लोड व मॅक्झिमम डिमांड यांच्या गुणास म्हणतात। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणती ऊर्जा ही पारंपरिक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कोळसा ही ऊर्जा पारंपरिक आहे। प्रश्न क्रमांक 10वा, फ्यूजचे रेटिंग हे नेहमी कशामध्ये दर्शवतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ॲम्पियरमध्ये फ्यूजचे रेटिंग नेहमी दर्शवतात। प्रश्न क्रमांक 11, केबलच्या वेल्डिंगमध्ये टिंब असते? तर ऑप्शन क्रमांक 3 1 व 2 तर पहा, केबलच्या वेल्डिंगमध्ये हेसन क्लॉथ आणि ज्यूट हे असते। प्रश्न क्रमांक 12, इंडक्शन टाईप मीटरचा उपयोग हा कोठे होऊ शकते? तर ऑप्शन क्रमांक 1 फक्त ACवर इंडक्शन टाईप मीटरचा उपयोग होऊ शकतो। प्रश्न क्रमांक 13, एखाद्या पदार्थाचे 1 न्यूटन प्रेरणेने 1 मीटर विस्थापित झाले असता डॅश इतके कार्य होते? तर ऑप्शन क्रमांक 1 जूल इतके। एखाद्या पदार्थाचे 1 न्यूटन प्रेरणेने 1 मीटर विस्थापित झाले असता 1 जूल इतके कार्य होते। प्रश्न क्रमांक 14, ग्राहकाने 24 तास चालवलेल्या लोडच्या सरासरीला डॅश असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 डेली ॲव्हरेज लोड असे ग्राहकाने 24 तास चालवलेल्या लोडच्या सरासरीला म्हणतात। प्रश्न क्रमांक 15, केबलमध्ये कोणते इन्सुलेशन मटेरियल वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व तर पहा, केबलमध्ये वार्निश, फॅब्रिक, रबर आणि पेपर हे इन्सुलेशन मटेरियल वापरतात। प्रश्न क्रमांक 16, पॉवर शक्ती व खत हे दोन्ही घटक टिंब पासून मिळतात? तर ऑप्शन क्रमांक 3
पॉवर व खत हे दोन्ही घटक बायोगॅस प्लांटपासून मिळतात. प्रश्न क्रमांक 17. सिलिकॉन जंक्शन डायोडच्या जंक्शनाला किती व्होल्टेजचा सप्लाय दिल्यास करंट वाहेल? तर ऑप्शन क्रमांक 4. 0.7 व्होल्टेज सप्लाय दिल्यास सिलिकॉन जंक्शन आणि डायोडच्या जंक्शनामध्ये करंट वाहेल. प्रश्न क्रमांक 18. IGBTचे विस्तारित रूप खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1. IGBTचे विस्तारित रूप हे इन्सुलेटेड गेट बायपोलर ट्रान्सिस्टर असं आहे. प्रश्न क्रमांक 19. रेझिस्टन्स स्टार्टरमुळे AC फेज मोटरची गती फक्त डॅश इतकी होते. तर ऑप्शन क्रमांक 4. रेझिस्टन्स स्टार्टरमुळे AC फेज मोटरची गती ही फक्त मूळ वेगापेक्षा कमी होते. प्रश्न क्रमांक 20. अल्टरनेटरचे फील्ड हे DC सप्लायपासून अलग करण्यासाठी डॅश हे स्विच वापरतात. तर ऑप्शन क्रमांक 3. फील्ड डिस्चार्ज हे स्विच अल्टरनेटरचे फील्ड DC सप्लायपासून अलग करण्यासाठी वापरतात. प्रश्न क्रमांक 21. ट्रान्सफॉर्मरमधील लोपर लॉस शोधण्यासाठी डॅश ही टेस्ट घ्यावी लागते. तर ऑप्शन क्रमांक 3. शॉर्ट सर्किटची टेस्ट ही ट्रान्सफॉर्मरमधील लोपर लॉस शोधण्यासाठी घ्यावी लागते. प्रश्न क्रमांक 22. ज्या A फेज AC मोटरच्या रोटरवर वाइंडिंग केली असते तर त्यांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2. ज्या A फेज AC मोटरच्या रोटरवर वाइंडिंग केली असता त्यांना राऊंड रोटर मोटर्स असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 23. जेव्हा डिफ्लेटिंग प्रेरणा व कंट्रोलिंग प्रेरणा समान असतात तेव्हा काय होते? तर ऑप्शन क्रमांक 1. जेव्हा डिफ्लेटिंग प्रेरणा व कंट्रोलिंग प्रेरणा समान असतात तेव्हा मीटर रीडिंग दाखवत नाही. प्रश्न क्रमांक 24. 3 फेज इंडक्शन मोटरला दाब 80% ठेवल्यास स्टार्टिंग करंट हा डॅश इतका होईल. तर ऑप्शन क्रमांक 2. 3 फेज इंडक्शन मोटरला जर दाब 80% ठेवल्यास स्टार्टिंग करंट हा 20% कमी होईल. प्रश्न क्रमांक 25. एनर्जी मीटरवर 1 युनिट रीडिंग मिळवण्यासाठी होणाऱ्या फेऱ्यांना किंवा पल्सना डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2. एनर्जी मीटरवर 1 युनिट रीडिंग मिळवण्यासाठी होणाऱ्या फेऱ्यांना मीटर कॉन्स्टंट असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 26. बायोनेट लॅम्प हे नाव इनकॅन्डिसेंट लॅम्पच्या डॅशवरून पडलेलं आहे. तर पहा ऑप्शन क्रमांक 4. बायोनेट लॅम्प हे नाव इनकॅन्डिसेंट लॅम्पच्या कॅपवरून पडलेलं आहे. प्रश्न क्रमांक 27. 3 फेज वायर एनर्जी मीटर डॅश लोडसाठी उपयुक्त आहे. तर ऑप्शन क्रमांक 4. बॅलन्स लोडसाठी 3 फेज वायर एनर्जी मीटर उपयुक्त आहे. प्रश्न क्रमांक 28. सर्वसाधारणपणे पॉवर ट्रान्सफॉर्मरचे प्रायमरी व सेकंडरी कनेक्शन हे डॅश व डॅश पद्धतीने करतात. तर ऑप्शन क्रमांक 2. स्टार व स्टार या पद्धतीने सर्वसाधारणपणे पॉवर ट्रान्सफॉर्मरचे प्रायमरी व सेकंडरी कनेक्शन करतात. प्रश्न क्रमांक 29. इमारतीजवळून जाणाऱ्या ओव्हरहेड लाईन्स व इमारत यांमध्ये डॅश इतकं अंतर असावे. तर ऑप्शन क्रमांक 2. 1.21 मीटर इतके अंतर इमारतीजवळून जाणाऱ्या ओव्हरहेड लाईन व इमारत यांमध्ये असावे. प्रश्न क्रमांक 30. फेज इंडक्शन मोटरचा पॉवर फॅक्टर पूर्ण लोडवर डॅश इतका असतो. तर ऑप्शन क्रमांक 4. 0.8 ते
0.9 लॅगिंग इतका. फेज इंडक्शन मोटरचा पॉवर फॅक्टर पूर्ण लोडवर असल्याने असतो.